गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण EVS टॉपिक संदर्भात माहिती घेणार आहोत. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. तिथे तुम्ही बॅच जॉईन व्हॉट्सअपला हाय पाठवा. तुम्हाला सगळ्या नोट्स आणि मराठी आणि हिंदी या दोघांमध्ये मिळतात आणि टॉपिक वाईज व्हिडिओ पण तुम्हाला मिळतात बॅच जॉईन केल्यानंतर. आता EVSसाठी पाठ आहे 26वा फौजी वहिदा हिच्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि नक्की हा पाठ का दिलेला आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. बघा आता पहिले काय म्हटले, आता लहान मुलांना तुम्ही सुरुवात कशी करायची, क्या तुमने इस फोटो कहीं देखिए लेफ्टनंट कमांडर वहिदा प्रिज्म. आता या संदर्भात त्यांनी काय केलं होतं, ह्या ज्या होत्या हे भारतीय नौसेना में डॉक्टर म्हणजे काय यांच्या संदर्भात जर तुम्हाला प्रश्न विचारला, वहिदा प्रिज्म ह्या काय होता, भारतीय नौसेना में डॉक्टर म्हणजे काय, डॉक्टराचं काम नौसेनामध्ये होता. नौसेना के समुद्री जहाज पर काम करने वाली गिनी चुनी महिलाओं में एक है म्हणजे काय, एक गिनी चुनी महिला म्हणजे प्रसिद्ध, एक पहली भारतीय है जिन्होंने एक पूरे परेड की कमान संभाळली म्हणजे काय, पहिली भारतीय महिला जी नौसेनामध्ये, सगळ्यात पहिले तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सगळ्यात पहिले जी नौसेनामध्ये सगळी परेड सांभाळणारी महिला तर कोण होती, ती वहिदा होती. किसी भी सेना ये बहुत बड़ी बात मानी जाते म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती आहे एका मुलीने, आज आपण जर मागच्या काळांचा विचार केला तर मुलीने एवढ्या वरच्या लेवलला पोचणं म्हणजे खूप आश्चर्यचकित बाब आहे. पण एका महिलेचा आता मग काहींना इथे प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो का, मग हा पाठ विद्यार्थ्यांना सामील का केला गेला आहे किंवा हा पाठ्यपुस्तकामध्ये का आहे, तर पाठ्यपुस्तकामध्ये छापण्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जो रूढिवाद चालून आलेला आहे, जो जेंडर रूढिवाद म्हणजे पूर्वी जसं मुलींना शिक्षण दिलं नव्हतं, पण आता वहिदा प्रिज्म यांची जर तुम्ही मुलांना कहाणी वाचवली, मुलींना सांगितली, तर नक्कीच जर एखाद्या मुलाने किंवा त्यांच्या घरात जर कोणी म्हटलं का मुली या क्षेत्रात जात नाही, तर नक्कीच ते मुलं पण काय, असं काही नसतं, कारण आम्ही पुस्तकामध्ये वाचलेले, आम्हाला शिक्षकांनी शिकवलेले का मुलगी पण काय करू शकतं, नौसेनामध्ये डॉक्टर बनू शकते. आता इथे म्हटलंय बघा प्रश्न, वहिदा आप अपने बचपन में और स्कूल में कुल के बारे में बताए म्हणजे त्यांची मुलाखत चालू आहे. मग आता मुलाखतीमधून तुम्हाला कसे प्रश्न, वहिदा मैं थमान मंडी नाम के बहुत छोटे गाव से हूँ म्हणजे तुम्हाला कधीतरी विचारलं जाऊ शकते त्यांच्या गावाचं नाव काय, और ये जम्मू काश्मीर के राजौरी जिल्हे में म्हणजे हे गाव कुठे आहे, तर मग वहिदा कुठे असते, जम्मू काश्मीरचं राजौरी जिल्हा आहे, इथे तिचा जन्म झालेला होता. मैं सरकारी स्कूल में पढ़ाई की म्हणजे कुठे त्यांनी शिक्षण कुठे घेतलं, सरकारी शाळेमध्ये. मेरे गाव की कई लड़कियां इसी स्कूल में पढ़ने आते थे म्हणजे माझ्या ज्या गावातली जी मुली होत्या त्या पण या शाळेमध्ये येत्या. पर इसके बाद आगे के बारे में आता मग ते मुलाखत देते, काय देते, मुलाखत देते. आता तुम्हाला इथे कुठे होतं, तिचं गाव काय होतं, थनामंडी. थनामंडी हे गाव होतं, हे कुठे आहे, जम्मू. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतो थनामंडी गाव का परिस्थिती आहे, तो जम्मू काश्मीरमध्ये, आणि जम्मू काश्मीरचा कोणता जिल्हा आहे, तर राजौरी. आता हे अध्यापक संकेत, हे इथून तुम्हाला अध्यापनशास्त्र बनतं. अध्यापक संकेत बघा, हा अध्यापक संकेत, अध्यापक के लिए बच्चों को भारत के नक्शे में जम्मू काश्मीर ढूंढने के लिए प्रोत्साहित करें म्हणजे बघा, आता विद्यार्थ्यांना काय जम्मू काश्मीर डायरेक्ट माहीत नाही, आपण अमूर्त आहेत ना त्या गोष्टी यांच्यासाठी. मग तुमच्याकडे नकाशे असतील, चार्ट असतील, याच्यावर तुम्ही काय करा, विद्यार्थ्यांना हस्तपरक अनुभव द्या. कोणते अनुभव द्या, हस्तपरक अनुभव देण्याचे आहे. ज्या ठिकाणी असेल सगळ्यात बेस्ट असतं म्हणजे विद्यार्थ्यांना हस्तपरक अनुभवाच्या आधारे म्हणजे काय, तुम्ही त्यांना जर जम्मू काश्मीर जर शोधायला लावलं तर नक्की काय होतील, ते स्वतः अनुभव घेतील ना पुढे जम्मू काश्मीर, म्हणजे हे हस्तपरक अनुभव देणे चाहिए. हे केलं अध्यापक संकेत. आता वहिदा संदर्भात ते जे पॉईंट होते मी तुम्हाला सांगितलं, काय होतं, डॉक्टरकीचं काम होतं आणि कुठे होतं, ते जम्मू काश्मीरमध्ये, त्यांचं गाव कुठे हे पण मी तुम्हाला सांगितलं. आता जे पॉईंट महत्त्वाचे असतात ना, फक्त तेच तुम्ही काय करा. आता परत एक अध्यापक संकेत दिलेलं बघा, बच्चों को भारत के तीनों सेनाओं के बारे में जानकारी दी जा सकती है, इसके लिए फौजी परिवार से आने वाली बच्चों की मदत ली जा सके म्हणजे बघा, आता तुम्ही आता शाळेत काय करताय, नौसेना असेल, वायुदल या संदर्भी माहिती देत आहे, तर मग माहिती देताना मग शिक्षक म्हणून तुम्ही काय करणार, स्वतः माहिती देणार का, डायरेक्ट स्वतः माहिती, तर तुम्ही काय करा, तुमच्या गावामध्ये एखादा फौजी असेल, एखादा नौदलात असेल, तर या व्यक्तींनी काय करा, त्यामध्ये त्याच्या परिवारामध्ये कोणी व्यक्ती आहे
किंवा ते स्वतः ते व्यक्ती असतील त्यांना शाळेमध्ये बोलवा. आपण पण बोलवतो का नाही कधी कधी, एखादा आर्मी असेल, एखादा डॉक्टर असेल, तर यांना घेऊन आणि त्यांचे प्रत्यक्ष अनुभव त्यांना सांगायला लावा. म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं, कुठलं शिक्षण घ्यावं लागतं, कशा प्रकारे, कशा अनुभव आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांना काय करायची याच्याने माहिती द्यायची. आता ही सगळी मुलाखत, या मुलाखतीवर प्रश्न कुठून विचारले जाऊ शकतात हे तर मी तुम्हाला सांगितलं. हे फक्त अध्यापक संकेत, आता मी तुम्हाला जे वर दिलेले तिथेच प्रश्न विचारले जातात. अध्यापक के लिए इस बातचीत की मदद से बच्चों को प्रोत्साहित करे कि वो भी बड़ा बनने का सपना देखे और उनके लिए मेहनत करे. आता बघा, आता तुम्ही वहिदा संदर्भात जर माहिती देताय, वर्गामध्ये सांगताय, तर मग विद्यार्थ्यांना फक्त तुम्ही माहितीच देण्यासाठी आहे का? आता पाठ्यपुस्तकामध्ये कुठलाही घटक समाविष्ट केले जातो किंवा एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य असेल, त्याचं आत्मचरित्र असेल, हे का सांगितलं जातं? कारण तुम्ही पण त्या प्रकारे बना, तुम्ही पण त्या प्रकारे शिक्षण घ्या. काय, कशा कठीण सामन्यामधून ती मुलगी इथपर्यंत आलेली आहे, काय केलेलं आहे, मग काय नोकरी कशी मिळवली, काय झालं, या संदर्भासाठी तुम्हाला पाठ्यक्रम दिलेला असतो. मग तुम्ही शिक्षक म्हणून काय करायचं, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं, मुलींना प्रोत्साहित करायचं, मुलांना प्रोत्साहित करायचं का तुम्ही पण शिक्षण घेऊ शकतात आणि या पदावर जाऊ शकतात. हे अध्यापक संकेत. ये बघा, परत एक अध्यापक संकेत आहे. इस पाठ को पढ़ाते हुए अन्य व्यवसायों को भी चर्चा की जा सकती. म्हणजे बघा, तुम्ही पाठ शिकवताय, तर पाठ शिकवताना अन्य व्यवसाय म्हणजे काय? तुम्ही फक्त डॉक्टर की क्षेत्राचेच उदाहरण नाही, तर वेगवेगळ्या इंजिनियर असेल, शिक्षक असेल, या सारखे पण काय करा, अन्य व्यवसाय असतील किंवा कुठले काही असेल त्याच्या संदर्भात पण माहिती द्या. म्हणजे विद्यार्थी फक्त या क्षेत्रामध्ये जातील असं नाही. मग विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडी काढा. मग तुम्हाला काय वाटतं, मला काय व्हायचं आहे, तुम्ही एक म्हणेल मला शिक्षक व्हायचं आहे, मला हे व्हायचं आहे, मला ते व्हायचं आहे. म्हणजे या क्षेत्रामधून तुम्ही विद्यार्थ्यांच्या आवडी काढून त्यांना प्रोत्साहित करू शकतात. म्हणजे या अध्यापक संकेतवरून काय करतात, तुम्हाला अध्यापन शास्त्र बनतं. म्हणून मग मी काही अध्यापन शास्त्र घेत आहे. त्याच्यानंतर अध्यापक के लिए इस बात पर जोर दिया जा सकता है कि अब महिला भी बड़ी संख्या में तीनों सेनाओं में और पुलिस में जा रहे बच्चों को कक्षा में प्रिज्म दिखाए. म्हणजे बघा, तुम्ही मुलांना सांगा, मुलींना सांगा का मुली पण काय करू शकतात. आता हे तिन्ही दल आहेत, म्हणजे पोलीस आहे, कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला पण जाऊ शकतात, कामगिरी करू शकतात. त्यासाठी काय करावं लागतं, शिक्षण कसं घ्यावं लागतं. म्हणजे याच्याने काय होईल, जो जेंडर रूढिवाद चालू झालेला आहे का, महिला पूर्वी चालू होतं ना, मुलींनी शाळेत जाऊ नये, मुलींनी हे घेऊ नये, मुलींनी ते घेऊ नये, मुलींनी इकडे शाळेत जाऊ नये. पण आता तसं राहिलं का? म्हणजे हे पाठ छापण्याचा उद्देश काय आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश. अध्यापक संकेत यासाठीच दिलेले होते. आता प्रश्न फक्त कुठे विचारले जातात हे तर मी तुम्हाला हे वरतीच दाखवलेलं आहे. फक्त हे काय कुठे, आता फौजी वैदा फक्त एवढं लक्षात ठेवायचं, कुठे होतं ते नौसेनामध्ये होता. मग एवढा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे इथे आणि अध्यापक संकेतसाठी मी तुम्हाला सांगितलेले काय काय एवढं लक्षात ठेवायचं. वैदा काय काम करायची, तर म्हणजे एक डॉक्टर, नौसेनामध्ये डॉक्टर होती, तिचं गाव विचारलं, थनामंडी आहे, कुठे आहे, जम्मू काश्मीरमध्ये, आणि कुठे राजौरी जिल्ह्यामध्ये, कुठे ती सरकारी शाळेमध्ये गेलेली आहे. आता एवढी माहिती झाली, तुमचा या टॉपिक कंप्लीट झालेला आहे.